ट्रॉफी या ठिकाणी सजवले आहे आणि खरं म्हणायला गेलं तर अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात, परंतु या शिलेदारांचं याकरता कौतुक करेल की क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत यांचा संमेल साधत जे मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी खरं म्हणायला गेलं तर तिच्याबरोबर जे मॅन ऑफ द सिरीजचं खरं गो पारितोषिक आहे ते आदत बैल. आज मलाच पहिल्यांदा माहीत पडलं या रजनीमध्ये की आदत बैल म्हणजे काय असतो, हेच माहीत नव्हतं. म्हणून आता थेट तुमच्याकडे जाऊया, काय सांगाल या शिलेदारांबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आज जय हनुमान क्रिकेट संघ वाकस, दोस्ती ग्रुप आणि या माझ्या सहकार्याने मंगेश वैकरे, कैलास वैकरे, भगवान दलवी आणि किरण शेलके या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी नाईट टुर्नामेंटचं या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमदार चषक 2025 या सुंदर अशा क्रिकेट सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने उपस्थित असणारे शिवसेनेचे माझे सगळे प्रमुख पदाधिकारी सन्माननीय अनंताजी धुळे, रोशनजी दळवी, संजयजी तांबोली, जयवंत शिनारे, संतोष वैकरे, अनंताजी दळवी, बुंडेरे मामा आमचे, धर्मा शेलके, दिनेश धुले, सुनील दुर्गे, अरुण भगत, अंकुश डोंगरे, ज्ञानेश्वर पडवल आणि आमचे अशोक पेमारे असतील. आपण सारे जण, प्रसाद आमचा थोरवे, त्यानंतर माझा सहकारी मिलिंद, आपण सारे जण प्रमुख या क्रिकेट सामन्यांसाठी या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर वाकसला आल्यानंतर आज सुंदर असं या ठिकाणचं क्रिकेटचं ग्राउंड पाहिल्यानंतर मी येतानाच प्रसादला म्हटलं की सुंदर असं ग्राउंड मात्र या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धांचं आयोजन आतमध्ये आल्यानंतर पाहिलं तर सुंदर असं नाईट टुर्नामेंटचं आयोजन आपण या ठिकाणी आमदार चषक म्हणून माझ्या सगळ्या शिलेदारांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी मनापासून या सगळ्या आयोजकांचं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आजच्या या क्रिकेटच्या सामन्यांच्या निमित्ताने अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो की चांगले सामने आपण या ठिकाणी भरवलेले आहेत. या सामन्यांचं आयोजन क्रिकेटचं या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. या खेळाच्या मैदानातून आपण सारेजण एकत्रपणे येऊन आपण हा 11 खेळाडू ज्यावेळेस ग्राउंडवर एकत्रपणे खेळत असतात, एक मॅसेज त्या ठिकाणी संघ एकत्र कसा असतो हा मॅसेज आपण त्या ठिकाणी देत असतो. आणि एकत्रपणे येऊन आपण संघ आपला विजयी झाला पाहिजे म्हणून हे सारे खेळाडू ग्राउंडवर एकत्रपणे खेळत असतात. आणि म्हणून अशाच पद्धतीने आपण सामाजिक बांधिलकी जपतसुद्धा जे आपलं काम जे आहे हे याच पद्धतीने केलं गेलं पाहिजे की जसं क्रिकेटचा संघ आहे तसं आपल्या सामाजिक काम करत असताना, शिवसेना संघटन वाढवत असताना आपण सुद्धा आपली संघटना मजबूत या पद्धतीने केली पाहिजे ज्या पद्धतीने संघ मजबूत असतो. आणि आज या ठिकाणचं ग्राउंड या ठिकाणी जे उपलब्ध करून दिलेलं आहे, आपल्या परिसरातील असणारे जे आज खेळाडू आहेत, आता IPL सुरू होणार आहे. आपण पाहताय की अनेक खेळाडू आज क्रिकेट हा 7 समुद्रापलीकडे जाऊन बसलेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून हा सर्वात प्रसिद्ध असणारा क्रिकेट हा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. आणि आज आपल्या याच खेळातून आज ग्राउंडवर असणारे जे खेळाडू आहेत यांच्याच माध्यमातून अनेक तरुण खेळाडू आता तयार होत असतात. हे IPLमध्ये सुद्धा खेळतील आणि म्हणून असे ग्राउंड ह्यांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि म्हणून मी सातत्याने मागच्या वर्षीसुद्धा सांगितलं होतं, यावर्षीसुद्धा आपण कर्जतमध्ये क्रीडा संकुलन या ठिकाणी व्हावं त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. आणि जास्तीत जास्त निधी आपण या क्रीडा संकुलनासाठी उपलब्ध करून देऊ जेणेकरून आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून आपल्याला त्या ठिकाणी देता येईल आणि चांगले खेळाडू आपल्याला त्या माध्यमातून तयार होतील. IPLसुद्धा आज आपण पाहताय की अनेक खेळाडू आज आपण क्रिकेटच्या माध्यमातून आपलं स्वतःचं करिअर त्या ठिकाणी करत आहेत आणि अनेक खेळाडूंनी करिअर केलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून सचिन तेंडुलकर असतील, आज त्या ठिकाणी अनेक खेळाडू आपण नव्याने त्या ठिकाणी या देशासाठी खेळलेले आहेत. अशाच पद्धतीने याच ग्राउंडवरून सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये
आपल्या तालुक्यातून खेळाडू तयार होतील आणि ते आपल्या तालुक्याचं आणि आपल्या ह्या राज्याचं नाव रोशन करतील अशा पद्धतीचं शुभेच्छा या दोन्ही संघांना या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आयोजकांनी या सुंदर असं सामन्यांचं आयोजन केलेलं आहे, त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं. मंगेश आणि कैलास आपण सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी खरोखरच मी अनेक क्रिकेटचे सामने पाहत आलेलो आहे, परंतु आज वाकसला आल्यानंतर मात्र या ठिकाणी क्रिकेटच्या खेळातूनच जसं आज कर्जत एक वेगळ्या पद्धतीने बैलगाडा शर्यतीमध्ये कर्जतचं नाव सगळीकडे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतलं जातं आहे. आणि आज या ठिकाणी तर काय ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून या ठिकाणी एक वासरू या ठिकाणी आपण त्या ठिकाणी देणार आहात. ही सुद्धा एक वेगळी संकल्पना आहे. पण बाबा ते जिवंत वासरू आहे याचं व्यवस्थित संगोपन करा. ज्यांना जे काय देता येईल त्या मात्र ते नक्कीच त्या ठिकाणी ते सांगा. कारण आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय की आज जो संघर्ष आपला चालू आहे हा संघर्ष यासाठी आहे की आपण गोमातेचं रक्षण करणारी सगळे आपण हिंदुत्वाच्या विचाराची सगळी माणसं आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फार बारकाईने पाहिल्या पाहिजेत की आपण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देत असताना याचं संगोपनसुद्धा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी झालं पाहिजे. हे सुद्धा आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहावं. पुन्हा एकदा दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या आयोजकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. अगदी मुलाचं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलंय. नक्कीच अगदी मला माहिती आहे अगदी पुशीरच्या मैदानावरती त्यांना पोचायचं आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी थोडी रजा घेतील. परंतु आयोजन कमिटी बरोबर एक फोटो सेक्शन जरूर होईल, फोटो सेशन केलं जाईल.